नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख 2.0 योजना ही चालू करण्यात आलेली आहे। अर्थातच दुसरा टप्पा हा चालू झालेला आहे। या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत आपल्याला विविध योजनेचा लाभ दिला जात आहे आणि यापैकी जर आपल्याला शेळी पालन करायचं असेल, तुम्हाला जर शेतामध्ये गोठा घ्यायचा असेल तर त्याचे सुद्धा अर्ज सुरू झालेले आहेत। आता हा अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्र काय लागणार आहे, अनुदानाची रक्कम आपल्याला किती दिली जाणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर आपल्याला 75% अनुदान दिलं जाणार आहे। आता ही प्रक्रिया कशी असेल, कागदपत्र आणि लाभार्थी कोणते पात्र आहेत, ही देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज आगरी या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, तर या सबस्क्राईबच्या बटनवरती क्लिक करा। एक घंटीचं बटन दिसेल, त्याला सुद्धा ऑल करायला विसरू नका आणि जरी व्हिडिओ मोठा झाला तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका। म्हणजे ज्या ती नानाजी देशमुख 2.0 योजना ही चालू करण्यात आलेली आहे। अर्थातच हा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे। मग आपल्याला फळबाग लागवड करायची असेल तर त्याचे सुद्धा अर्ज सुरू झालेले आहेत। फळबागसाठी आपल्याला 100% अनुदान दिले जाणार आहे। तुम्हाला जर विहिरीचं बांधकाम करायचं असेल किंवा त्याची दुरुस्ती करायची असेल, सध्या दुरुस्तीचे फॉर्म सुरू झालेले आणि याचं सुद्धा अनुदान आपल्याला दिलं जात आहे आणि जी काही अनुदानाची रक्कम असेल ती थेट आपल्या खात्यावरती जमा केली जात आहे। जर आपल्याला बचत गट असेल, आपल्याकडे शेतीचा गट असेल, तर अशा शेती गटासाठी जवळपास 90% अनुदानावरती आपल्याला ट्रॅक्टर आणि त्याचे अवजार सुद्धा वाटप केले जात आहे। त्याचे सुद्धा अर्ज सुरू झालेले आहेत। आणि त्याचबरोबर जर तुम्हाला पिंगलर घ्यायचं असेल तर त्याचं अनुदान आपल्याला 80% दिलं जाणार आहे। जर तुम्हाला ड्रीप घ्यायचं असेल तर त्याचं सुद्धा अनुदान आपल्याला 80% दिलं जाणार आहे। हे सगळे अर्ज सुरू झालेले आहेत। परंतु आता नानाजी देशमुख 0.2.0 योजना या योजनेच्या अंतर्गत आता आपल्याला शेळी पालन जर करायचं असेल तर त्याचे अर्ज सुरू झालेले। आता यामध्ये जे काही अर्ज प्रक्रिया असेल ती अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असताना आपल्याला अल्पभूधारक म्हणजेच भूमिहीन पत्र जो शेतकरी ज्याच्याकडे शेतकऱ्याकडे जमीन नाही अशा शेतकऱ्यांना आपल्याला भूमिहीन प्रमाणपत्र लागणार आहे। त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड लागणार आहे। तुमचं राशन कार्ड किंवा तुमचं नाव जर DRDT असेल तर त्याचं सुद्धा आपल्याला प्रमाणपत्र लागणार आहे। जर DRDचं प्रमाणपत्र नसेल तर चालेल, परंतु भूमिहीन प्रमाणपत्र हे तुम्हाला माहिती सेवा केंद्र या ठिकाणी त्याचा अर्ज करता येईल। अर्ज केल्यानंतर तुमचं तहसीलचं ते प्रमाणपत्र निघून येईल आणि त्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता। त्याचबरोबर तुमच्याकडे कास्ट प्रमाणपत्र असेल तर त्याला सुद्धा लाभ दिला जाणार आहे। विशेषतः आपल्याला जे काही विधवा महिला असतील त्या विधवा महिलेसाठी हे अर्ज सुरू झालेले। कास्ट प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा आपण देऊ शकतो। दिव्यांग असाल, अपंग असाल तर अशा सुद्धा व्यक्तींना याचा लाभ दिला जात आहे। म्हणजेच नानाजी देशमुख योजनेच्या अंतर्गत आपल्याला शेळी पालन करता येणार आहे। आता विशेषतः आपल्याला 75% अनुदान दिलं जाणार आहे। 10 शेळ्या आणि 1 बोकड अशा पद्धतीने याचं वाटप केलं जाणार आहे आणि त्याचं जे काही एक कच्चं बिल म्हणा की आपण कोटेशन म्हणू, ते कोटेशन लागणार आहे अर्ज भरताना। आणि अशा पद्धतीने कागदपत्र घेऊन आपण माहिती सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी तो अर्ज भरू शकतो। अशा पद्धतीने जे काही विधवा महिला असतील त्याचे अर्ज सुरू झालेले, जे काही दिव्यांग व्यक्ती असतील त्याचा सुद्धा अर्ज सुरू झालेला आहे, म्हणजे शेळी मेंढीसाठी। आणि त्याचबरोबर जे काही अल्पभूधारक असतील भूमिहीन शेतकरी असतील, म्हणजे ज्यांच्याकडे कोणत्या प्रकारची जमीन नाही अशा यांच्या योजनेत अशा व्यक्तीचा यामध्ये समावेश करण्यात आलेले ते अर्ज सुरू झालेले। आणि त्याचबरोबर जर आपल्याला गोठा करायचा असेल तर त्याचे सुद्धा अर्ज सुरू झालेले। परंतु अर्ज करत असताना तुम्हाला भूमिहीन प्रमाणपत्र हे शेळी मेंढीसाठी लागणार आहे आणि अर्ज करत असताना आपल्याला गोठा जर घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी अर्ज सुरू झालेले, परंतु त्यासाठी आपल्याकडे जमीन उपलब्ध असणं गरजेचं असणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला जे काही गोठा असेल त्याचं अनुदान सुरू झालेलं आहे, म्हणजे त्याचे अर्ज सुरू झालेले। आणि त्याचबरोबर शेळीचं जर पालन करायचं असेल, शेळी आपल्याला सांभाळायची असतील किंवा ते आपल्याला घ्यायचे असतील तर त्याच्या पद्धतीने अर्ज सुरू झालेले। 10 शेळ्या आणि 1 बोकड अशा पद्धतीने आपल्याला 75% अनुदान हे दिलं जात आहे आणि नानाजी देशमुख योजनेच्या अंतर्गत आपण तो फॉर्म भरू शकतो। अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं। नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।